नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर संजय पगार, सहयोगी प्राध्यापक भूगोल विभाग. विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्या प्रसारक समाजाचे कॅरेट आर्ट्स, बीएच कॉमर्स आणि एएम सायन्स पॉप्युलरली नोन ॲज केटेचम कॉलेज यातर्फे मी आपल्या सर्वांचं या ऑनलाईन व्हिडिओ लेक्चर सिरीज मध्ये सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एसवाबीए वर्गातील सेमिस्टर 4 चा जो आपला पेपर आहे, सक्तीचा पेपर आहे, पर्यावरण जाणीव जागृती यातील प्रकरण क्रमांक 6 जे आहे एन्व्हायरमेंटल पॉलिसीज अँड प्रॅक्टिसेस म्हणजेच पर्यावरणीय धोरणे आणि त्याची कार्यवाही. आणि याच्यामध्ये जो पहिला उपघटक आहे हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढ, याच्यावर आपण मागील 2 तासापासून चर्चा करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण याच पहिला जो उपघटक आहे याचा भाग क्रमांक 3 आपण बघणार आहोत. आणि यामध्ये जागतिक तापमान वाढ जी आहे त्याच्यावर कोणत्या प्रकारचे उपाय आपल्याला करता येतील, जागतिक थरावर कोणत्या प्रकारचे उपाय करता येईल यावर आपण चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की वातावरणामध्ये तापमान शोषक घटक वाढल्यामुळं पृथ्वीकडून जी ऊर्जा उत्सर्जित होते तिचं शोषण या घटकांद्वारे केलं जातं. आणि या घटकांचं कॉन्सन्ट्रेशन अधिक प्रमाण पृथ्वीच्या जवळच्या थरावर, जो पृथ्वीचा एकदम जवळचा थर आहे, वातावरणाचा पहिला थर आहे तपांबर, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. म्हणून या घटकांनी पृथ्वीकडून उत्सर्जित होणारी उष्णता शोषून घेतल्यामुळं पृथ्वीचं सरासरी तापमान वाढत आहे. यालाच आपण जागतिक तापमान वाढ असं म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात सांगायचं झालं ना, पृथ्वीच्या सभोवतालच्या वातावरणाचे तापमान वाढणे म्हणजे जागतिक तापमान वाढ होय. हे आपण याच्यावर सविस्तर चर्चा आधी केली आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, गेल्या 100 वर्षाचं जर आपण बघितलं तर 100 वर्षांमध्ये जवळपास 0.8 अंश डिग्री सेल्सिअसने इतकं पृथ्वीचं सरासरी तापमान वाढलं आहे. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे जर मागच्या 3 दशकाचा विचार केला तर याची या 0.8 सेल्सिअस मधलं 0.6 अंश सेल्सिअस इतकं तापमान हे मागच्या 3 दशकामध्ये वाढलेलं आहे. म्हणून बघा, ही तीव्रता आता हळूहळू वाढत चाललेली आहे. आणि कदाचित पुढच्या काही 100-1 वर्षामध्ये हे तापमान जे आहे, पृथ्वीचं सरासरी तापमान साधारण 1.5 अंश सेल्सिअस ते 4 अंश सेल्सिअस पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, हे जे प्रमाण आहे पृथ्वीच्या अवतीभोवती जे तापमान वाढत आहे याची गंभीर समस्या तयार होत आहे. जागतिक तापमान वाढ ही एक जागतिक पर्यावरणीय समस्या आहेच, पण या समस्येमुळे इतरही अनेक समस्या तयार झाल्या आहेत. त्यामध्ये हवामान असेल, त्या ठिकाणी मानवी आरोग्य असेल, शेती असेल, सागर असेल, महासागर असेल, वनसंपदा असेल, पशु असेल, पक्षी असेल, या सर्वांवर जागतिक तापमान वाढीचा परिणाम दिसतो. आणि याच्यामध्ये आणखी काही महत्वाच्या गोष्टी आहे की हवामान बदल झाल्यामुळे काय होईल, अशुद्ध पाणी असेल, सकस आहाराचा अभाव तयार होईल, कुपोषण असेल, मलेरिया असेल, अतिसार असेल, शोषण असेल किंवा इतर अनेक प्रकारचे विकार तयार होतील. आणि याच्यामुळे बहुतांश लोक याचे बळी पडतील, मृत्युमुखी पडतील, मृत्यूदर वाढेल, असं अलीकडच्या एका सर्वेक्षणातून कळून आले. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, जागतिक तापमान वाढीचे जे दुष्परिणाम आहे हे आता फक्त आपल्याला काही अंशी दिसत आहे, पण याची तीव्रता पुढील 50 ते 100 वर्षामध्ये कमालीची वाढेल. आणि मला वाटतं त्यावेळेला परिस्थिती हाताबाहेर गेलेली असेल. म्हणून आपल्याला जागतिक तापमान वाढ वेळेवर नियंत्रित करणं आवश्यक आहे. म्हणून त्यासाठी काही उपाय करणं गरजेचं आहे. यातील काही उपाय जे आहेत त्यावर आता आपण चर्चा करतो. पहिला उपाय सर्वात महत्वाचा, कार्बन डायऑक्साईड जो वायू आहे त्याचं उत्सर्जनाचं प्रमाण कमी करावं लागेल. बघा, मी तुम्हाला एक सांगतो आकडेवारी. 1760च्या सुमारास, म्हणजे ज्या वेळेला औद्योगिक क्रांती सुरू झाली होती एप्रिल, त्या युरोप खंडामध्ये त्यावेळेला कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण किती होतं वातावरणामध्ये, 260 ppm पार्टिकल पर मिलियन. आणि आज 2009च्या आकडेवारीनुसार हे प्रमाण 400 पर्यंत गेलं आहे. कदाचित मी आता 2021 मध्ये बोलतोय तुमच्याशी, हे प्रमाण कदाचित 500 पर्यंत गेलं असेल. आणि जर हे असंच वाढत राहिलं ना विद्यार्थी मित्रांनो, तर आणखी पृथ्वीचं तापमान वाढेल. म्हणून आपल्याला हे उत्सर्जन जे आहे कार्बन डायऑक्साईडचं वेगवेगळ्या घटकातून होतं ते कमालीचं कमी करावं लागेल, त्यावर नियंत्रण ठेवावं लागेल. आणि त्यासाठी सरकार असेल, वैयक्तिक पातळी असेल, उद्योजक असेल, सर्वांनी एकत्रित येऊन हा प्रयत्न करण्याचं गरज आहे, तरच आपल्याला ते शक्य होईल. त्याच्यानंतर आणखी एक महत्वाचं, ओझोन वायूचं संरक्षण करणं. ओझोन वायूचा थर जो आहे, मी मागच्या तासाला सांगेल तुम्हाला की पृथ्वीच्या पृष्ठभागापासून साधारणपणे 35 ते 40 किलोमीटर अंतरावर स्थितांबरामध्ये हा थर आहे. आणि हा थर कशाचं काम करतो, पृथ्वीवर जी अतिनील सूर्यकिरणे येतात
ती थांबवून थोपवून धरायचं कार्य करतो आणि त्यांच्यापासून पृथ्वीचं संरक्षण करतो. त्याच्यामुळे पृथ्वीचं तापमान वाढत नाही. पण हा जो थर आहे याला मानवाच्या अनेक कृतीमुळं त्याला मोठ्या प्रमाणात छिद्र पडत आहे, त्याचा नाश होत आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, असे जे जे घटक आहे की ज्यामुळं क्लोरोफ्लोरो कार्बन तयार होतील आणि त्यांच्या माध्यमातून ओझोन वायूचा नष्ट होईल, ओझोन वायू नष्ट होईल, तो थर नष्ट होईल. म्हणून आपल्याला असे जे जे घटक आहे की ज्या माध्यमातून ओझोनचा क्षय होतो अशा घटकावर आपल्याला नियंत्रण ठेवावं लागेल. मग रेफ्रिजरेटर असेल, एसी कंडिक्शन, एसी असेल त्या ठिकाणी किंवा इतर जे घटक आहे ज्यामध्ये आपण क्लोरोफ्लोरो कार्बन वापरतो, हे सर्व घटक आपल्याला कमी करावं लागेल. त्या किंबहुदा पर्यावरण स्नेही म्हणजे पर्यावरण पूरक साधनं वापरेल. मग त्यामध्ये रेफ्रिजरेटर असेल, फ्रीज असेल किंवा काही असेल त्या ठिकाणी की ज्यामध्ये क्लोरोफ्लोरो कार्बन न वापरता आपण ते तयार केलेले वापरले पाहिजेत, तरच आपल्याला ही समस्या काही प्रमाणामध्ये कमी करता येईल. आता क्लोरोफ्लोरो कार्बनचा पर्याय शोधणं खूप गरजेचं आहे. मी आता सांगितलं, वातानुकूल यंत्र असेल, रेफ्रिजरेटर असेल, सुगंधी द्रव्य असेल, अत्तर असेल, परफ्यूम असेल, हा वापरणं गरजेचं नाही. हा आपण पूर्णपणे टाळायला पाहिजे. किंवा जर टाळायचा नसेल तर आपल्याला क्लोरोफ्लोरो कार्बन याच्या ऐवजी दुसरे घटक वापरून आपण त्याचा वापर केला पाहिजे. पर्यावरण स्नेही ज्याला आपण म्हणतो, पर्यावरण पूरक जे म्हणतो, हे संपूर्ण आपल्याला करावं लागेल. तरच विद्यार्थी मित्रांनो आपण काही प्रमाणामध्ये जागतिक तापमान वाढ कमी करू शकतो. म्हणून यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केला पाहिजे. शासन असेल, उद्योजक असेल, आपण स्वतः ग्राहक असेल, आपण सुद्धा अशा प्रकारच्या वस्तू घेणं टाळलं पाहिजे त्या ठिकाणी की ज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये क्लोरोफ्लोरो कार्बन किंवा क्लोरीनचा वापर केलेला असतो. म्हणून हे खूप महत्वाचं आहे. म्हणून अशा प्रकारचे पर्यावरण स्नेही घटक किंवा पर्यावरण स्नेही उपकरण वापरावे की ज्यामध्ये क्लोरोफ्लोरो कार्बन कमी असेल आणि त्याची बाधा त्या ठिकाणी ओझोन वायूला कमी पोहोचेल किंवा वातावरणामध्ये उष्णता शोषून हे घेणार नाही. तरच आपल्याला याची तीव्रता कमी करता येईल, तापमान वाढ कमी करता येईल त्या ठिकाणी. त्याच्यात पुढचा महत्वाचा घटक सर्वात महत्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो, की अनेक उद्योजक म्हणजे जे कारखाने आहेत, उद्योगधंदे आहेत, यांच्यातून मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या धुराड्यातून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो किंवा इतर विषारी वायू बाहेर पडतात. त्यावेळेला आपण सक्तीचं करायला पाहिजे की शासनानं याच्यावर कठोर पावलं उचलली पाहिजेत की ज्या उद्योगधंद्यामधून, कारखान्यामधून विषारी वायू किंवा कार्बन डायऑक्साईड सारखे वायू बाहेर पडतात, ते बाहेर पडण्यापूर्वी ते वेगळे केले पाहिजेत. त्या धुराड्यातून बाहेर पडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. तशा प्रकारची यंत्रणा तयार केली पाहिजे की ज्यामुळे हे विषारी वायू, कार्बन डायऑक्साईड असेल, कार्बन मोनॉक्साईड असेल, सल्फर डायऑक्साईड असेल, असे वायू त्या ठिकाणी वातावरणामध्ये मिसळणार नाही की ज्यांच्या माध्यमातून उष्णतेचं शोषण होतं. पृथ्वीकडून जी उत्सर्जित होणार उष्णता आहे ती शोषली जाते. म्हणून या ठिकाणी होतं सरकारने याच्यावर सक्तीचे नियम केले पाहिजेत, कडक कायदे केले पाहिजेत की कोणत्याही प्रकारे म्हणजे कार्बन डायऑक्साईडवर प्रक्रिया केल्याशिवाय तो वातावरणामध्ये सोडला जाणार नाही, तो पूर्णपणे थांबवला पाहिजे. तरच आपल्याला शक्य असेल, कारण हा घटक खूप महत्वाचा आहे तापमान वाढीसाठी. नंतर आणखी एक महत्वाचं, मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की जेव्हा जेव्हा तुम्ही वृक्ष तोडाल त्याचा विपरीत परिणाम पर्यावरणात संतुलन होईल. म्हणजे जर आपल्या पर्यावरणाचं संतुलन राखायचं असेल, उष्णतेची तीव्रता कमी करायची असेल, तापमान कमी करायचं असेल, तर आपल्याला जवळपास संपूर्ण जगामध्ये 12 कोटी हेक्टर इतकं क्षेत्र वृक्षाखाली आणलं पाहिजे. तरच आपल्याला शक्य होईल. त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने एक पाऊल उचललं आहे की आपल्याला माहिती असेल 33,000 कोटी झाडं लावली. भारत सरकारने सुद्धा याच्यावर अशी पाऊल उचल. जगातील प्रत्येक सरकारनं हे क्षेत्र, वनाखालील क्षेत्र, अरण्याखालील क्षेत्र वाढवण्यासाठी सामुदायिक प्रयत्न करणे गरजेचं आहे आणि याच्यावर जागतिक पातळीवर प्रयत्न गरजेचा आहे. सर्व देशांनी एकत्र येऊन यासाठी एकमेकाला सहकार्य केलं पाहिजे. तरच मला वाटतं आपण या जागतिक तापमानवाढीची तीव्रता कमी करू शकू. आणि आणखी एक सर्वात महत्वाचे विद्यार्थी मित्रांनो, की पुनर्विकरणीय ऊर्जा साधनाकडे आपण वळलं पाहिजे. आपण कारणांमध्ये एक बघितलं की जे जैविक इंधन आपण वाढतो, दगडी कोळसा असेल किंवा मग पेट्रोलियम पदार्थ असेल, खनिज तेल असेल, यांच्यातून प्रचंड प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड हे किंवा इतर विषारी घटक बाहेर पडतात की ज्यांच्याद्वारे पृथ्वीच्या पृष्ठभागातून उत्सर्जित होणारी उष्णता शोषली जाते, जागतिक तापमान वाढवतं. म्हणून आपल्याला पर्याय केला पाहिजे की आपण पुनर्विकरण ज्याचा पुन्हा पुन्हा वापर करता येईल अशा प्रकारची, मग त्याच्यामध्ये जलविद्युत शक्ती असेल,
पवन ऊर्जा असेल, सौर ऊर्जा असेल, बायोगॅस असेल, भरती ओटी ऊर्जा असेल किंवा इतर जे आहेत की जे पुनर्विकरणीय आहे, परत परत वापरू शकतो आपण, नॉन रिन्युएबल रिन्युएबल आहे, हे अशा प्रकारची ऊर्जा साधनं आपण वापरली पाहिजे की ज्यामुळं प्रदूषण खूपच कमी होईल, की बहुधा त्याच्यातून उष्णतेचं शोषण होईल, अशा प्रकारची प्रदूषके बाहेर पडणार नाही. यासाठी आपण अशा प्रकारची पुनर्विकरणीय साधन संपदा वापरली पाहिजे. विशेषतः सौर ऊर्जा आहे, पवन ऊर्जा आहे, बायोगॅस आहे, यांना भारतासारख्या देशामध्ये प्रचंड स्कोप आहे. म्हणून सरकारने त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, सवलती दिल्या पाहिजे लोकांना, तशा प्रकारची यंत्रणा, तशा प्रकारचे तंत्रज्ञान उपलब्ध करून दिलं पाहिजे. तरच मला वाटतं या ठिकाणी या पुनर्विकरणीय उपकरणांचा, साधनांचा वापर होईल आणि साहजिकच वातावरणामध्ये जे आपण जैविक इंधनाच्या माध्यमातून जी विपरीत परिणाम होतो किंवा ज्याचा उपयोग हा जागतिक तापमान वाढीला होतो, तर तो आपल्याला टाळता येईल. म्हणून त्यासाठी हा उपाय पुनर्विकरणीय साधन संपदांचा वापर करणं, ऊर्जा साधनांचा वापर करणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी आपण एकत्रित प्रयत्न करणं गरजेचं आहे. इंधन म्हणून मिथेनचा वापर करणं. मी मागच्या तासाला सांगितलं तुम्हाला की मिथेनचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये सिलेंडरमध्ये केला जातो, स्वयंपाकाच्या सिलेंडरमध्ये केला जातो आणि याच्यामुळे प्रचंड मागणी वाढली आहे. आणि याच्यामुळे काय झालं बघा, एक आकडेवारी तुमच्या डोळ्यासमोर ठेवतो. 1860 मध्ये मिथेनचं प्रमाण वातावरणामध्ये 0.7 ppm इतकं होतं आणि आज ते 2 ppm इतकं गेले. म्हणजे बघा, डबल पेक्षा जास्त 2.5 पटीने वाढले आहे. आणि असंच वाढलं ना तर मिथेन हा वायू मोठ्या प्रमाणामध्ये वातावरणात जर मिसळला तर तो प्रचंड उष्णता शोषण करतो. मग जागतिक तापमान वाढीमध्ये त्याचा खूप महत्वाचा सहभाग आहे. म्हणून आपल्याला वातावरणामध्ये हा मिथेन मिसळणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की मिथेन वायू हा कार्बन डायऑक्साईड पेक्षा 21 पटीनं जास्त उष्णता शोषण करतो. म्हणून याची निर्मिती, याचे वातावरणामध्ये भेसळ होणार नाही याची काळजी घेणं आपण गरजेचं आहे. आणि हे आपल्याला शक्य आहे, आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्ट सरकार, आपण सुद्धा आपल्या वैयक्तिक पातळीवर हे करू शकतो. त्यासाठी आपल्याला पर्याय शोधावा लागेल, मिथेनला पर्याय शोधावा लागेल, तरच आपल्याला हे करणं शक्य होईल. म्हणून हा वापर कमी करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. पुढचा महत्वाचा उपयोग सार्वजनिक वाहतूक साधनांचा वापर करणं. मित्रांनो, मोठ्या प्रमाणामध्ये जे वातावरणामध्ये आपण जैविक इंधन वापरतो त्या ठिकाणी दगडी कोळसा असेल, पेट्रोल असेल, डिझेल असेल यांचा वापर केल्यामुळं वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड असेल, कार्बन मोनॉक्साईड असेल की इतर जे प्रदूषके वातावरणात पसरतात त्यांच्याद्वारे मोठ्या प्रमाणामध्ये तापमान वाढ होते. म्हणून आपल्याला टाळायचे असेल ना तर आपल्याला अनेक देशामध्ये जो सायकलचा वापर केला जातो, डेन्मार्क असेल, जर्मनी असेल, इटाली असेल, स्पेन असेल, या देशांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सायकलचा वापर केला जातो. कमीत कमी आपल्याला थोड्या अंतरावर जायचं असेल, 1-2 किलोमीटर, 5 किलोमीटर जायचं असेल तर अशा वेळेला सायकलचा वापर करणं खूप गरजेचं आहे. विकसित देशामध्ये ते केलं जातं, आपल्याकडे वाढलं पाहिजे. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट की सार्वजनिक जे साहित्य आहे, सार्वजनिक ज्या सुविधा आहेत, बस असेल, रेल्वे असेल, या सर्वांचा वापर आपण केला पाहिजे. वैयक्तिक साधनांचा वापर टाळला पाहिजे. कारण सार्वजनिक याच्यामध्ये अनेक लोक एकत्र जाऊ शकतात. इतर वेळेला आपण खासगी वाहनामध्ये 1 व्यक्ती 2 व्यक्ती जाऊ शकतो, त्याच्यामुळं इंधन तेवढंच लागतं. यामुळे आपण सार्वजनिक जी वाहतुकीची साधनं आहेत, बस असेल, रेल्वे असेल, याचा वापर, मेट्रो असेल, याचा वापर केला तर आपल्याला जैविक इंधन जे आहे त्याचा वापर जो आहे तो कमी करता येईल. व त्याच्यामुळे साहजिकच आपल्याला अप्रत्यक्षपणे किंवा प्रत्यक्षपणे जागतिक तापमान वाढीचं नियंत्रण करता येईल. म्हणून यासाठी सायकलचा वापर करणं, जवळच्या अंतरासाठी, कमी अंतरासाठी आणि इतर ठिकाणी जाताना सार्वजनिक सुविधांचा वापर केला पाहिजे, सार्वजनिक वाहनाचा वापर करणं गरजेचं आहे. हे या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो. पुढचा एक महत्वाचा उपाय म्हणजे की सेंद्रिय शेतीला प्राधान्य दिलं, त्याची व्याप्ती वाढवली पाहिजे. मित्रांनो, ज्या वेळेला आपण आधुनिक शेती करतो त्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये कीटकनाशक असेल किंवा खते असेल याचा वापर करतो. याच्यातून अनेक प्रकारचे घटक वातावरणामध्ये मिसळतात, वायू वातावरणात मिसळतात, त्यांच्याद्वारे तापमान शोषलं जातं, तापमान वाढतं. म्हणून आपल्याला हे टाळलं पाहिजे. याला पर्याय म्हणजे काय? सेंद्रिय शेती. सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून आपण एकदम पारंपरिक पद्धतीने शेती करू शकतो. शेणाचा वापर करू शकतो खतासाठी, सोनखत असेल, मासळी खत असेल, सेंद्रिय खत असेल, याचा वापर करून आपण शेती करू शकतो. आणि याच्यामुळे 2 फायदे होईल.
एकतर आपल्याला विषमुक्त शेती करता येईल, की ज्याच्यामध्ये ज्यावेळेस रासायनिक खतं आणि कीटकनाशकाचा वापर करतो त्यावेळेस त्याचा मात्र भाजीपाला किंवा पिकांमध्ये जातो, त्याचा अप्रत्यक्ष परिणाम आपल्या आरोग्यावर होतो, म्हणून तोही टाळता येईल. आणि आपल्याला सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून अत्यंत सकस असं उत्पादन काढता येईल, पोषक उत्पादन काढता येईल, की त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होणार नाही आणि वातावरणावर होणार नाही. वातावरणामध्ये कीटकनाशक किंवा इतर जे घटक आहेत याचा मात्रा कमी होईल आणि त्याच्यामुळे साहजिकच जागतिक तापमान वाढ जी आहे ती कमी करायला आपल्याला उपयोग होईल, हे लक्षात ठेवा. म्हणून सेंद्रिय शेतीला प्राधान्य दिले पाहिजे. आपल्या भारतामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो, केरळ असेल, कर्नाटक असेल, आसाम असेल, अरुणाचल प्रदेश असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्याचे प्रयोग यशस्वी झालेले आहेत. आपण सुद्धा महाराष्ट्र किंवा इतर राज्यांमध्ये सुद्धा याला प्रयत्न केले पाहिजेत. शासनानं पुढाकार घेतला पाहिजे, शेतकऱ्यांनी त्याला प्रतिसाद दिला पाहिजे. तर मला वाटतं नक्कीच आपण सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून जागतिक तापमान वाढ कमी करू शकतो, हे या ठिकाणी लक्षात आहे. पुढचा महत्वाचा उपयोग, जर जागतिक तापमान जर कमी करायचं असेल ना, सर्वात प्रभावी उपाय काय आहे? जनजागृती करणे. विद्यार्थी मित्रांनो, फक्त स्थानिक पातळीवर आपल्याला हे करून चालणार नाही, जागतिक पातळीवर याचे प्रयत्न करावे लागेल. जागतिक समुदायानं अनेक प्रकारच्या ज्या यंत्रणा जागतिक स्तरावर कार्य करतात, काही एनजीओ असेल त्या ठिकाणी, काही अनेक सगळ्या G8 असेल त्या ठिकाणी, विकसित देशांचे असेल त्या ठिकाणी, युनो असेल किंवा इतर ज्या संघटना आहेत, या सार्क असेल, युनो असेल, हिरो असेल, या सर्व संघटनांनी जर एकत्र येऊन सामुदायिक प्रयत्न केले तर मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो, याच्या माध्यमातून आपण जागतिक स्तरावर जागृती करू शकतो. आणि याचा नक्कीच मला खात्री आहे की काही प्रमाणामध्ये जागतिक तापमान वाढ कमी करायला आपल्याला उपयोग होईल. आणि मला वाटतं भारतासारखा देश याच्यामध्ये नक्कीच अग्रेसर आहे. आपण बऱ्याच वेळेला भारतानं ज्या ज्या ठिकाणी कॉन्फरन्स असेल किंवा चर्चासत्र असेल, वर्कशॉप असेल, याच्यामध्ये भारताच्या नेतृत्वानं जागतिक तापमान वाढ कमी करण्यासाठी नेहमीच एक पाऊल पुढे टाकलेलं आहे. याला संपूर्ण जगानं जर पाठिंबा दिला तर मला वाटतं नक्कीच आपण त्याच्यात यशस्वी होऊ. आणि पण याची सुरुवात कुठून झाली पाहिजे? स्थानिक पातळीवरून झाली पाहिजे, आपल्यापासून झाली पाहिजे. स्थानिक पातळी, नंतर राष्ट्रीय पातळी, त्याच्यानंतर प्रादेशिक पातळी आणि नंतर जागतिक पातळी. म्हणजे क्रम लक्षात ठेवा, स्थानिक पातळी, प्रादेशिक पातळी, राष्ट्रीय पातळी, नंतर जागतिक पातळी, या क्रमाने आपण हे कार्य केलं पाहिजे. शाळा, महाविद्यालय, याच्यातून प्रसार माध्यमातून, टीव्ही असेल, रेडिओ असेल, वर्तमानपत्र असेल, सोशल मीडिया असेल, या सर्वांच्या माध्यमातून लोकांमध्ये बिंबवलं पाहिजे की जागतिक तापमान वाढीचे कोणते दुष्परिणाम आपल्याला बघत आहोत आणि भविष्यात त्याची तीव्रता कशी वाढणार हे लोकांना जर समजलं तर नक्कीच लोक यासाठी प्रयत्न करतील आणि नक्कीच त्या ठिकाणी जागतिक तापमान वाढ कमी करायला आपल्याला मदत होईल, हे लक्षात ठेवा त्या ठिकाणी. आणि सर्वात महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो, लोकसंख्या वाढ स्थिर ठेवणं हे सर्वात महत्वाचं आहे. कारण बघा, सर्व समस्यांचं जर मूळ कुठे असेल? लोकसंख्या वाढ. आज जगाची लोकसंख्या 768 कोटी पर्यंत गेली आहे आणि मी तुम्हाला सांगतो भविष्यात ती आणखी वाढेल. भारताची लोकसंख्या 135 कोटी पर्यंत आहे. भारतामध्ये ती स्थिती आहे. जितकी लोकसंख्या वाढेल तितकी त्या ठिकाणी उत्पादनाचं प्रमाण वाढेल, वापर वाढेल. मग ती वाहतुकीची साधनं असेल त्या ठिकाणी, शीतकरणाची साधनं असेल त्या ठिकाणी, रेफ्रिजरेटर असेल, या सर्व घटकांचा वापर वाढेल. म्हणून आपल्याला सुरुवातीपासूनच लोकसंख्या वाढीवर नियंत्रण करावं लागेल. लोकांना जाणीव, लोकसंख्या वाढीमुळे कोणत्याही प्रकारचा फायदा होणार नाही, उलट तोटे होतील, हे लोकांना बिंबवून सांगितलं पाहिजे. लोकसंख्या स्थिर ठेवली पाहिजे, तरच मला वाटतं आपण विद्यार्थी मित्रांनो जागतिक तापमान वाढ काही प्रमाणामध्ये कमी करू शकतो, त्याची तीव्रता त्या ठिकाणी कमी करू शकतो. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी फक्त आपण वैयक्तिक काम असं, वैयक्तिक कर्तव्य आहे असं नाही, एक सामुदायिक कर्तव्य आहे, शासनाचं कर्तव्य आहे, एनजीओ जे आहे त्यांचं कर्तव्य आहे, जागतिक स्तरावर कार्य करणाऱ्या संघटनाचं कर्तव्य. या सर्वांनी एकत्रित येऊन एकमेकाच्या हातात हात देऊन त्या ठिकाणी एकमेकाला सहकार्य करून आपल्या अंतर्गत जे काही वाद असेल, विवाद असेल, ते बाजूला ठेवून सामुदायिक प्रयत्न हे विश्वाची माझं घर असा त्या ठिकाणी एक आदर्श किंवा अशा प्रकारचा विचार डोळ्यासमोर ठेवून जर आपण सर्वांनी एकत्रित मदत केली तर मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो नक्कीच आपण याच्यात यशस्वी होऊ. आणि विद्यार्थी म्हणून तुमचं सुद्धा कार्य आहे, तुम्ही स्वतः तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या शेजाऱ्यांमध्ये, नातलगांमध्ये अशा प्रकारची जाणीव जागृती करा. तुम्ही एका प्रकारचे पर्यावरण दूत आहे, महाविद्यालयाचे तुम्ही दूत आहात.
तुम्ही जर हे कार्य केलं तर मला वाटतं आपला जो पर्यावरण जाणीव जागृती हा जो विषय आहे तो खऱ्या अर्थाने सार्थ होईल. त्याच्यातून आपण काहीतरी शिकलो, आपण काहीतरी दिलं, आपण एक कर्तव्य केलं, याचा आनंद तुम्हाला मिळेल, मला मिळेल. या ठिकाणी आपण थांबूया. पुढच्या तासाला परत एक नवीन जो विषय आहे ओझोन वायूचा क्षय, ही एक जागतिक समस्या आहे, त्यावर आपण सविस्तर चर्चा करू. तोपर्यंत मी थांबतो. धन्यवाद.